ला गेलेले आहेत त्या ठिकाणी देखील, तर त्यामुळे आज त्यांना खेळावं लागलं. बॅट्समनने मला वाटतं यश स्मिथ, जितेश, वाईट चेंडू, वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा देण्यात येतोय आणि वाईट बॉलचा एक रन पाहूया पुन्हा एकदा. जितेश हो, उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न, यॉर्कर लाईनचा बॉल होता, निश्चितच तितकं चांगलं क्षेत्ररक्षण साधिक याच्याकडनं होतंय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि जातोय चौकार, व्यवस्थित कटवून काढतोय. सर्व कमिटी मेंबर्सने विनंती की त्यांचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी जरा लाईनच्या पाठीवर राहायचंय. आणि वाईट चेंडू, पुन्हा एकदा काहीचा पॉट, आणि अशा प्रकारे निश्चितच या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला असता पंचांनी या ठिकाणी मला वाटतं डॉट बॉल घोषित केलाय, सॉरी वाईट बॉल घोषित केलाय. आणि वाईट बॉलचा एक रन घ्यायचा आहे निश्चितच, कारण मार्गदर्शक ठरतोय, कारण वाईट प्लस एक टोटल 2, सॉरी वाईट प्लस एक टोटल 2 धावा. पुन्हा एकदा वाईट पे वाईट डाल रहे भाई, आणि अशा प्रकारे वाईट थोडीशी लेंथ बदलली, लाईन चेंज झाली आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. जितेश कुलाबकर याची समोर आहे स्मिथ, बघूया आपल्या संघाचे कितपत योगदान देतोय. स्मिथ 10 धावा झालेला आहेत, राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, 11 धावा झालेल्या आहेत. निश्चितच वाईट बॉलचा या ठिकाणी नजराणा, व्यवस्थितरित्या बॉल सोडायचे आहेत, फक्त जितेशला एवढंच काम करायचं आहे, बॉल व्यवस्थितरित्या या ठिकाणी. आणि आता मात्र सलग 5 बॉल मध्ये 5 वाईट टाकलेले आहेत, 6 चेंडू 6 वाईट. बघूया राईट आर्म बॉक्स पण मारा करतो जितेश. आता मात्र यॉर्करला इथं चेंडू मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो. 5 स्टार संघाचा खेळाडू, 3 चेंडू 13 धावा, अद्याप तर 3 चेंडू शिल्लक. बघूया पुढचे 3 चेंडू कशा प्रकारे खेळतोय. पुन्हा एकदा वाईड प्लस एक टोटल 2. पुन्हा एकदा टॅप मारतोय मात्र एका धावे करता 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात मारण्याचा चांगला प्रयत्न होता स्मिथचा, फक्त 1 रनावर समाधान मानावं लागलं. टॅप शॉट लागण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॉल या बाजूला आला आणि 1 रन घोषित झाला आणि धावसंख्या झाली 30-16. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र यॉर्कर लेन चेंडू मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःचा ताबा, मात्र दोन्ही फलंदाज मिळून 40 धाव घेण्यामध्ये यशस्वी सफल होत आहेत. जरा कालोख येतो त्याच्यामुळे जरा लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. या ठिकाणी रिप्लेसमेंट दुसरा बॅट्समन या ठिकाणी होते, सबस्टिट्यूट. थोडस दुखापत झाल्यामुळे नेक्स्ट बॅट्समन या दुखापतीमुळे या ठिकाणी होतोय. बघूया, जाऊया मॅच कडे, मैदानाकडे. हो, आणि 1 रन अशा प्रकारे ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, रन झालेले आहेत. लवकरात लवकर चालू ठेवायचा, गेम थांबवू नका. 18 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. गेम ठेवायचा आहे, गेम थांबवायचा नाहीये प्लीज. टीम मीटिंग घ्यायची नाही, कारण पूर्णपणे या ठिकाणी कालोख झालेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी फक्त व्यवस्थित फक्त डोळ्यातलं तेल टाकून या ठिकाणी बॉलिंग करायचे, बॅटिंग करायचे. स्ट्राईकवर यश. आता यशला मात्र या ठिकाणी बघूया काय होते. पारस रघुवीर आणि मस्तपैकी एक विकेट. पारसला हेच काम करायचं आहे, बॉल फक्त सोडायचे आहेत व्यवस्थितरित्या, कारण रात्री आता पूर्णपणे या ठिकाणी संध्याकाळचं वातावरण, रात्र झाली आहे मैदानामध्ये. निश्चितच या ठिकाणी मॅच देखील ऑन आहे. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय पारस. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र बॉल आणि बाद होतोय, फलंदाज आउट. सिक्सर मारतो मला वाटतं, आल्या रिटर्न. आणि जर या ठिकाणी हॅट्रिक झाली तर कैलास रघुवीर याच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे. हॅट्रिक ऑन. पारस भाई तुझ्यासाठी फक्त 200 रुपये लावलेत.
पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू मात्र तेवढं चांगला हळूच कटवून खेळून काढतोय एका धावे करतोय एका चांगला धावेने. प्रयत्न होता पारसचा पण थोडासा असफल ठरला प्रयत्न पण निश्चितच या ठिकाणी रन्स आलेला आहे. एक धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा 3 बॉल झालेला अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. आणि आता मात्र काय आणि जातोय चौकार आणि हा देखील चौकार. मला शेवटचा बॉल व्यवस्थित सोडायचा आहे काय दिसत नाहीये. निर्णय सांगायचा आहे इकडनं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न. काय होतंय काय घडतंय आणि अशा प्रकारे रन आउट आउट. इकडे की तिकडे मला वाटतं 1 रन आहे आणि दुसऱ्या रनिंगला तो आउट गेलेला आहे. 1 रन घ्यायचा आहे. रन झालेले आहेत किती 28. लवकर लवकर 5 स्टार 5 स्टार. चलो चलो अक्सा मरीन्स आडे 5-2. एक चौका डॉट करायची एक चौका कमी करायची. बॉल डॉट आहे त्याच्यामुळे 24 झालेले आहेत 24. अंपायरने जरा निर्णय सांगायचा. अंपायरने निर्णय काका नाही ना एकच चौका गेला त्यानंतर एक सिंगल आहे आणि दुसऱ्या रनिंगला तो आउट गेला. अशा प्रकारे रन संख्या झाली ती 24. जिंकण्याकरता 25 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू मध्ये 25. 12 चेंडू 25. 12 चेंडू मध्ये 25 धावा. दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती आहे लक्ष ठेवा फक्त आमचं फक्त लक्ष ठेवा इकडं. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. समोर आहे तो सादिक नास्ट्राईक अमोल. पाहूया काय होतंय काय घडतंय. फक्त व्यवस्थित डोळ्यात तेल टाकून सामना खेळावा लागेल कारण या ठिकाणी कृपया लवकरात लवकर सामना सुरुवात करायचा आहे. बॉलर नेम वेदांत. बघूया वेदांत काय करतोय. समोर आहे तो सादिक आणि वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा. सादिकला फक्त डोळ्यात तेल टाकून काम करावं लागणार आहे बॅटिंग करावं लागणार आहे. बघूया काय होतंय आणि जातोय चौकार. पटापट खेळायचं आहे कारण सादिक टाइमपास करायचा नाहीये. तुला माहिती आहे का तुझ्याकडे थोडस या ठिकाणी फक्त कालोकथा होत चाललेलं आहे कारण आता मात्र बॉलर देखील तितकाच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 टोटल तो धावसंख्या झालेली आतापर्यंत 7. हॅलो 7 धावा झालेले आहेत आतापर्यंत. काय होतंय काय घडतंय आणि हॅलो तरी टीम मीटिंग घ्यायची ना. अंपायरने आउट दिलेला आहे. हॅलो 10 चेंडू 18 धावा. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय. पारस सारखा एक खेळाडू उत्तम खेळाडू आयकॉन खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय. त्याच्यावर पूर्ण जिम्मेदारी आहे त्या पारस आणि अमोलवर. बघूया आणि अपील केलेली होई. अपील फेटाळून लावलेली आहे. डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. बॉल डॉट या ठिकाणी होतोय. निश्चितच 18 धावांची अजून गरज आहे. 9 चेंडू 18 धावा. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. पारसला चौकाराची गरज आहे आणि आता मात्र वेदांत तयार होतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि जातोय चौकार आणि अशा प्रकारे रेषा पार आणि धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 14 धावांची गरज आहे. बघूया येणारा चेंडू आहेत 8 बॉल 14 रन आणि नो बॉल घोषित. नो +1 टोटल 2
नो ना नाही नो नाहीये नो नाहीये नाहीये. सॉरी ओके, माफ ओके, करा ओके. माफ करा जरा चाहत्याला पाठीराखीनं विनंती आहे कोणी आपल्याकडे पंच आहे कारण इकडनं आम्हाला दिसत नाही कोण न बोलते कारण पंच आमच्याकडे अवेलेबल आहेत कोणीही या ठिकाणी पब्लिक आहे पब्लिकनी बोलू नका प्लीज जे चाहते आलेले आहे त्यांना विनंती आहे नो बॉल बोलू नका कारण आमच्याकडे या ठिकाणी पंच आहे ना एक रन एक रन एक रन जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे 7 चेंडू आणि 13 धावा जिंकण्याकरता काही होऊ शकतं नो चेंडू पंचाने नो चेंडू घोषित केलाय नो प्लस 1 टोटल 2 आता मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सॉरी 11 धावांची गरज आहे 7 चेंडू आणि 11 धावा जिंकण्याकरता आता मात्र अमोल एक उत्कृष्ट खेळाडू आहे त्याला माहिती आहे प्रेशर कसं करायचं पण आता कालोखाचं सामना झालं बॉल देखील दिसत नाहीये तरी ही देखील तुम्हाला डोळ्यात तेल टाकून खेळावं लागणार आहे आणि बॉल डॉट होतोय आणि अशा प्रकारे जिंकण्याकरता 6 चेंडू 11 टीम मीटिंग घ्यायची नाही टीम मीटिंग कोणी घ्यायची नाही दोन्ही संघांना विनंती आहे बॉलर नेम स्मिथ पाहूया काय होतंय काय घडतंय 6 चेंडू 11 धावांची गरज आहे स्मिथ पहिलाच बॉल काय होतंय आणि आता मात्र या ठिकाणी रनआउट जातोय पारस रघुवीर आणि निश्चितच आता मात्र अमोलला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण येणारे धावा आहेत 11 आणि चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडूने 11 धावांची गरज आहे 5 चेंडू 11 धावा जिंकण्याकरता 5 स्टार 5 पंढरी या संघाला रंगताना सामना दिसतोय अक्सा मरीन सेमीफायनलचा मॅच चालू आहे सेमीफायनल मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय डोळ्यात तेल घालून सर्वजण या ठिकाणी मॅच बघतायत मात्र वाईटचं एकच रन ना एकच रन घ्यायचा एक स्कोरर 10 रनांची गरज आहे 5 चेंडू 10 धावा आणि हा बॉल जातोय चौकार 4 चेंडू 6 धावांची गरज आहे काय होतंय काय घडतंय कारण अजूनही सामना ऑन आहे दोन्ही बाजूनी आहे काही होऊ शकतं 50-50 मॅच चालू आहे 50-50 मॅच चालू आहे सगळ्यांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत जरी कालोख झाला असला तरी पण मॅच ऑन आहे 4 चेंडू 6 धावा फक्त आता व्यवस्थितरित्या 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे व्यवस्थितरित्या सामना या ठिकाणी पाहायला मिळतो 3 चेंडू 2 धावा जिंकण्याकरता 5 स्टार 5 पंढरी या संघाला बघूया काय होतोय काय घडतंय टीम मीटिंग घ्यायची नाही आहे 2 धावांची गरज आहे 3 चेंडू बाकी आहेत काय होतंय काय घडतंय आणि आता मात्र या ठिकाणी बघूया आता काय होतंय काय बघूया नक्कीच अंपायर हा बॉल आहे की व्हाईट आहे अंपायरने व्हाईट घोषित केलाय आणि मला वाटतं झाला पंच अंपायर सामना झाला काय आणि अशा प्रकारे 5 स्टार फायनल मध्ये दाखल झालाय अक्सा मरीन या संघाला विनंती करतो की अर्जित असते अक्सा मरीन चे खेळाडू सन्मान चिन्ह घेऊन जायचं आपल्या सन्मान चिन्ह घेऊन जायचंय कारण हरजित असते प्रत्येकाची मित्रांनो कारण हर पैसे ताकद